everyone. Welcome to Bruhan Mumbai Municipal Corporation's Virtual Training Center, and I am Mrs. Snehal Kodambe, your English teacher from VTC. Let's begin with today's session. Hello my sweet little dear children. Welcome to today's English session. Dear children, in today's session we will see some very interesting thing, or we will learn something more about some interesting topic which is very useful for all of us. See here, now you can see some children, they are watching something. What are they watching? Look in that boy's hand. काय आहे बघा त्याच्या हातामध्ये? Yes, you're right. He has a TV remote control in his hand, and from their faces you can make it out that they are very engrossed, or they are very keenfully watching something, right? बघा, आपल्याला सगळ्यांना टीव्ही पाहायला खूप आवडतं. एस्पेशली तुम्ही जी लहान मुलं असतात ना, तुम्हाला टीव्ही प्रोग्राम पेक्षा ऍडव्हर्टाइजमेंट बघायला खूप आवडतं, मला माहितीये. आणि त्या सगळ्या ऍडव्हर्टाइज लागल्या टीव्हीवर की तुम्ही खूप हॅपी होता, राईट? We will see some more pictures. See, in this picture you can see a small girl is watching an advertisement on TV. And what is there? Yes, everyone's favorite ice cream. And now one more favorite thing of you all. What is that? Yes, it is burger. I know you all like to eat pizza, burger, right? So whenever you watch such type of advertisement on television, then you people feel like, oh my god, shall we order that? आपल्याला सगळ्यांना बघा, एस्पेशली खाण्याच्या जाहिराती बघायला खूप आवडतं. खाण्याचे पदार्थ, कोल्ड ड्रिंक्स, राईट? आणि आपल्याला सगळ्यांना त्याची ट्यून पण पाठ असते. एखादी जाहिरात आली की त्याच्याबरोबरचं जी काही येते त्याचं सॉन्ग असतं, तर त्याला जिंगल्स म्हणतात, तर ते तुम्ही सगळे गायला सुरुवात करता. सो आय नो यू ऑल लाईक टू वॉच ॲडव्हर्टाइजमेंट दॅन द टीव्ही प्रोग्राम. So my dear children, it is not only that we watch advertisement on television, but there are different types of advertising methods. They do advertise it on internet, on radio, in magazines, in newspaper also. बघा, फक्त टेलिव्हिजन हे एकच माध्यम नाहीये. तर जाहिरात ज्यांना करायची असते ते इंटरनेटचा वापर करतात, रेडिओवर आपण ऐकतो, न्यूजपेपर मध्ये पाहतो, मॅगझिन्स मध्ये सुद्धा छान अशा टिंटेड पेपरवर सुंदर रंगीबेरंगी जाहिराती आपण बघतो. Still there are other types of advertising methods. So sometimes just now we have seen that they are using the printed advertising media like newspaper and magazines. कधी कधी पेपर मध्ये, मॅगझिन्स मध्ये ऍडव्हर्टाइज करतात, तर कधी कधी मोबाईल ऍडव्हर्टायझिंगचा वापर करतात. मोबाईल ऍडव्हर्टायझिंग म्हणजे कसं, तर मोबाईल मध्ये सुद्धा आपण वेगवेगळे चॅनल्स बघतो बघा, कधी व्हिडिओज बघतो किंवा काय, तर त्याच्यामध्ये सुद्धा जाहिरात येते बघा मध्येच. मग आपण तिथे स्किप ऍड असतं, आपल्याला पाहायचे असेल तर आपण पाहतो, नाहीतर आपण पुढे जातो. सो समटाइम्स दे डू पेंट द ऍडव्हर्टाइजमेंट ऑन बसेस ऑल्सो. आपण बसवर सुद्धा जाहिराती केलेल्या बघतो. सो देर आर डिफरंट टाइप्स ऑफ ऍडव्हर्टायझिंग मेथड्स. आता आपण हे बघितलं की टेलिव्हिजन, रेडिओ, न्यूजपेपर, मॅगझिन्स, बसेस अशा वेगवेगळ्या साधनांचा वापर करून लोक ऍडव्हर्टाइज करत असतात. पण ते का करतात? So that's what we are going to learn in today's session. Why do they advertise and how useful those advertisements for all of us? So let's see in today's session. And the topic is
advise customers. See, the topic's name is so interesting. Advise customers. ऍड म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट. आपण बघा ऍडव्हर्टाइजमेंट असा पूर्ण शब्द म्हणत नाही. ऍड, टीव्हीवर ऍड लागली आहे किंवा सिनेमा बघायला आपण गेलो तर ऍड चालू आहे असं आपण म्हणतो. ऍड. आता वाईज ला कॉमा केलेला दिसतोय बघा बाळांनो तुम्हाला. वाईज या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, शहाणे किंवा हुशार. ऍडवाइज कस्टमर्स. कस्टमर्स म्हणजे गिराईक किंवा ग्राहक, जे आपण पैसे देऊन एखादी वस्तू विकत घेतो त्यांना इंग्लिशमध्ये कस्टमर्स म्हणतात. मराठीत आपण त्याला ग्राहक म्हणतो. बरोबर आहे. आपण दुकानात एखादी गोष्ट घ्यायला जातो, बिस्किट्स घ्यायला जातो, चॉकलेट्स घ्यायला जातो. तुम्ही गेल्यानंतर बघा तुमच्या डोळ्यासमोर जे टीव्हीवर तुम्ही पाहता ते नाव किंवा ते चित्र, ती बिस्किटची जाहिरात तुमच्या डोक्यात घोळत असते आणि तोच बिस्किटचा पुडा तुम्ही घेता. साधा आपण टूथपेस्ट घ्यायला गेलो तरी बघा काही लोक टूथपेस्टला एका कंपनीच्या नावाने ओळखतात. तर अशा प्रकारे जाहिरातींचा एवढा मारा आपल्यावर होत असतो. And we do not know which is good and which is bad for us. So in today's session we are going to learn how to become an advice customers. जाहिरात बघून आपण शहाणे किंवा हुशार कस्टमर्स कसं व्हायचं हे आपण आजच्या सेशन मधून शिकणार आहोत. Now we will see that advertisements are given by owners of different companies to tell people about their products. Just now we have seen these companies, they use different media to advertise their products. Sometimes it is on TV, sometimes it is on radio, sometimes in newspapers, sometimes in magazines, on internet also. So there are different medias used by owners of different companies to tell people about their products. आता कंपन्या ज्या असतात त्या वेगवेगळ्या गोष्टीचं प्रोडक्शन करत असतात. सोप्स, टूथपेस्ट, क्रीम्स, बिस्किट्स, चॉकलेट, सो मेनी थिंग्स आर देअर. आणि ते जे काही बनवतात ते आपल्याला कसं कळणार कुठल्या कंपनीत काय बनतं? तर त्यांचं प्रॉडक्ट जे असतं, त्यांनी बनवलेली जी वस्तू असते ती त्यांना लोकांपर्यंत पोहोचवायची असते की आमच्या कंपनीने ही वस्तू बनवली आहे, ती तुम्ही विकत घ्या. बट सपोज वी विल टेक एन एक्झाम्पल ऑफ अ सोप. Suppose a company is producing soap, but there are, first of all, so many soaps are in the market. Then they have to prove their soap is the best soap. Those soap are available in the market. म्हणजे काय, तर एखाद्या कंपनीने बघा साबणाचं उत्पादन करायचं ठरवलं, पण बाजारात तर ऑलरेडी साबणाचे एवढे सगळे प्रकार असतात. मग त्यांचा साबण हा इतर कंपन्यांपेक्षा कसा वेगळा आहे, कसा चांगला आहे, हे त्यांना आपल्याला पटवावं लागतं. आपल्याला जर तो चांगला वाटला तरच आपण घेणार. आणि मग हे पटवून देण्याचं काम ह्या जाहिराती करत असतात. So in this way, advertisements are given by owners of different companies to tell people about their products. So many companies are there, they are producing the things and their aim is to make people to buy those products, right? Because they have invested such a large amount of money in their companies. They have to pay to their workers, have to recollect their cost back. त्या कंपन्या ज्या टीव्ही प्रोडक्ट करतात किंवा मोटरसायकल आहेत, कार्स बनवतात, सायकल्स बनवतात, टूथपेस्ट, साबण, सो मेनी कंपनीज आर देअर अँड दे प्रोड्यूस समथिंग. ते कशाचं तरी उत्पादन करतात आणि त्याच्यासाठी त्यांचे पैसे त्याच्यामध्ये गुंतलेले असतात आणि ते परत मिळवण्यासाठी त्यांना त्यांची वस्तू आपल्यापर्यंत पोहोचवणं फार गरजेचं असतं. अँड दे रीच टू अस थ्रू दीज ऍडव्हर्टाइजमेंट, राईट? तेव्हा ते जेव्हा ऍडव्हर्टाइज करतात, आपण टीव्हीवर पाहतो. मोस्ट प्रॉबेबली आय टॉक इट अबाउट टीव्ही हिअर, टेलिव्हिजन, बिकॉज आपण जे पाहतो ते आपल्या जास्त चांगलं लक्षात राहतं. सो whenever you watch any advertisement on television and then you remember those things very well. So whenever you go to the supermarket for shopping or for purchasing something, you remember that advertisement and then you buy their products, right?
and you give money to them and you buy that product and you bring it to your home. So in this way companies they earn money from our purchasing. आता हे कसं चालतं बघा, टेलिव्हिजनवर आपण जाहिरात पाहतो, ती आपल्या डोक्यात फिक्स असते. जेव्हा आपण दुकानात किंवा सुपर मार्केटमध्ये शॉपिंग करायला जातो, काही वस्तू विकत घ्यायला जातो, ती जाहिरात आपल्याला ती वस्तू पाहिल्याबरोबर आठवते आणि आपण पैसे देतो, ती वस्तू घेतो आणि आपण घरी येतो. आता याच्यामध्ये त्या कंपनीची ती वस्तू विकली गेली कारण त्यांनी ती जाहिरात करून आपल्यापर्यंत पोहोचवली होती. सो देअर एम इज फुलफिल्ड हिअर. वी हॅव बॉट देअर प्रोडक्ट्स. So in this, good advertisement help company to sell their products. Advertisements are designed in such a way that people are impressed when they see them. आता हे ॲडव्हर्टाइजमेंटच्या आणखीन वेगळ्या कंपन्या असतात आणि त्या कंपन्या ज्या आपल्या वस्तू विकायच्या त्यांना असतं ते ह्या ॲडव्हर्टाइजमेंट कंपन्यांना अप्रोच करतात, त्यांच्याकडे जातात आणि सांगतात आम्हाला एक छानशी जाहिरात बनवून द्या. And these advertisements are designed in such a way that whenever you watch or whenever you hear, whenever you listen that advertisement, you are impressed with that product, right? And you feel like buying that. बघा किती सुंदर जाहिराती बनवलेल्या असतात. जेव्हा जेव्हा आपण बघतो त्या जाहिराती आपल्याला वाटतं की आत्ताच्या आत्ता आपण जावं आणि शॉपिंग करावं. आणि इतकं त्याची कॅचलाईन असते, एकदम इंटरेस्टिंग जाहिरात असते. आता आपण इथे एक जाहिरात बघूया. बघा इकडे तुम्हाला पिझ्झाची जाहिरात आहे, बाय वन गेट वन ऑफर. ओके, सो इन दिस वे ते शो यू समथिंग दॅट इन लेस मनी यू गेट मोर. आपल्याला ते दाखवतात की कमी पैशात तुम्हाला जास्तीत जास्त वस्तू आम्ही विकतोय. सो whenever you see that, whenever you look at those advertisement, you people feel like we should buy it because we are impressed with those advertisements, right? आपल्याला ते जाहिराती बघून खूप इम्प्रेस व्हायला होतं आणि ती वस्तू आपल्या घरात आलीच पाहिजे, आपण आत्ताच्या आत्ता मागवली पाहिजे असं आपल्याला मोह होतो. You must act like a wise customer and decide what to buy, how much to buy and what not to buy. या जाहिराती कितीही आकर्षित असल्या तरी आपण त्याच्यामध्ये न फसता यू मस्ट ऍक्ट लाईक अ वाईज कस्टमर. आता या वाईज कस्टमर या शब्दाचा अर्थ बाळांनो मी सुरुवातीला सांगितलंय, शहाणे ग्राहक. तुम्ही त्या जाहिरातीला बळी न पडता एक शहाणे ग्राहक म्हणून काय करू शकता हे तुम्ही ठरवायचं की आपल्याला नक्की काय विकत घ्यायचंय, किती घ्यायचंय हे तर आपल्याला ठरवायचं असतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे व्हॉट नॉट टू बाय, काय विकत घ्यायचं नाही हे सुद्धा आपल्याला कळणं अतिशय महत्वाचं असतं. बऱ्याचदा काय होतं बघा, आपण एका स्टोरीतून बघूया. सी देर आर टू फ्रेंड्स, the boy in green and the boy in red. Okay, two boys are there. They meet at some supermarket. So the boy in green tells to boy in red, I have come for bread. That means मी इथे bread घ्यायला आलो. The second boy says, me too. मी सुद्धा bread घ्यायलाच आलो. So both of them they have come to buy bread. Okay, that's it. पण आता पुढे काय झालं बघा. Now you can see here on the counter, the boy in green, see, look at in his hand, a basket full of many other things, right? And the boy in red, he is a wise customer. For what he has come, he has only purchased the thing. बघा दोघांनाही ब्रेड घ्यायचा होता. आता दोन्ही मुलांनी काय काय घेतलंय बघा. जो ग्रीन शर्ट मधला मुलगा होता त्याच्या बघा बास्केटमध्ये ब्रेडच्या बरोबर आणखीन पण काही गोष्टी आहेत. मीन्स आपण जे घ्यायला जातो त्याच्यापेक्षा बऱ्याचदा आपण अनावश्यक गोष्टींची खरेदी करतो आणि आपल्या खिशातले नको असलेल्या गोष्टींसाठी पैसे घालवतो, राईट? So here you must act like wise customer. You should decide what you want to buy, how much you want to buy, and at the same time what not to buy. This is very important.
जी गोष्ट आपल्याला गरजेची नाही ती सुद्धा आपण घरी आणतो. कधीतरी आपण सुपर मार्केटमध्ये किंवा मार्केटमध्ये जातो आणि आपल्याला ते सेल्समन म्हणतात, बघा हे घ्या ना ताई, एकावर 3 फ्री आहे, 3वर 2 फ्री आहे. आपल्याला ते नको असतं, पण तरीही आपण आणून ते घरी पडून राहतं आपल्या. So there we are just wasting our money. So in this case you have to act like wise customer. Just now we have seen impact of ad on us. आपण बघतो की जाहिरातींचा आपल्यावर केवढा प्रभाव असतो. But just now we have read that also we have to be wise customer. So we will think here through some questions. आता आपण काही प्रश्नांची उत्तरे इथे बघूया. Is the advice in the ads always good for you? जे काही ऍड मध्ये आपल्याला सांगितलेलं असतं ते नेहमी आपल्या चांगल्याचं असतं का? You have to think over that. See, in some advertisement it is shown that if you buy one burger you will get one pizza free, or if you buy one pizza you will get one burger and one soft drink free. But you should think to yourself that whatever shown in that advertisement, if you order that, is that food good for your health? तुम्ही हेल्दी खाताय का? किंवा ते सगळं एकावर 2 दोनावर 1 फ्री मध्ये आपले खरंच पैसे जात आहेत का पैसे वाचतायत? You have to think over that. So all the advertise are not always good for us. Is advertisement always good for us? And we will see through one example. This activity is given to us in our book. बघा आपल्या पुस्तकामध्ये ही एक ऍक्टिव्हिटी दिली आहे. ती ऍक्टिव्हिटी आपण करून ह्या प्रश्नाचं उत्तर शोधूया. What the ad says. This is an activity given to us in our book. Right? आता आपण जो प्रश्न बघितला की जाहिराती आपण बघतो. We are so impressed with the advertisements. But are all these advertisement always good for us? आपण याचा कधीच विचार नाही करत. जाहिरात बघतो, भूलतो आणि त्यांचे जसं सांगतात तसं आपण वागतो. So we will see here one advertisement. We will do that activity. What the ad says. Okay. Now this is the activity in our book on page number 48. We will see how to do that activity. So there is a character shown in that activity. Okay. And it is crispy crunchy. बघा जाहिराती तुम्ही बघता त्याच्यामध्ये असं काहीतरी कार्टून कॅरेक्टर असतं आणि ते तुम्हाला सारखं सारखं दाखवून मग आपल्याला त्या कार्टून कॅरेक्टरमुळे ती जाहिरात लक्षात राहते. सो हिअर इट इज क्रिस्पी क्रंची. आता हा क्रिस्पी क्रंची ह्या जाहिरातीत वापरलाय आणि ती जाहिरात कशी केली आहे बघा. फीलिंग हॅपी, क्रिस्पी क्रंची. फीलिंग हॅपी, क्रिस्पी क्रंची. Feeling sad, crispy crunchy. Feeling sad, crispy crunchy. Feeling tired, crispy crunchy. Feeling tired, crispy crunchy. Lost the match, crispy crunchy. Lost the match, crispy crunchy. Won the cup, crispy crunchy. Won the cup, crispy crunchy. Day and night, crispy crunchy. Day and night, crispy crunchy. Now and then, crispy crunchy. Now and then, crispy crunchy. For you and me, crispy crunchy. For you and me, crispy crunchy. And ta-da! Every time crispy crunchy. Every time crispy crunchy. Only for ₹5. Get one pack free on 5. Get one pack free on 5. Crispy crunchy, crispy crunchy. So my dear children, this is an ad about crispy crunchy. Now we will see this ad is good or bad, it is useful or useless for us. So let's solve some questions.
Now we will discuss the following question. After you have seen a presentation of the ad. Now I have done the presentation of this ad. Okay. Now we will see the question. आता आपण ही ऍड बघितली तर ती ऍड तुमच्या समोर मी प्रेझेंट केली जशी टीव्हीवर प्रेझेंट होते तशी. आता तुम्ही पण ही ऍड नंतर तुमच्या स्टाईलने प्रेझेंट करून बघा. एन्जॉय करा. Only to enjoy the ad. Okay, now here we will discuss some question and we will see what the ad tells us. What does the ad tell you? आता ही जाहिरात आपल्याला काय सांगते? बघा, we will see the answer. The ad tells us about eating crispy crunchy on all occasions. We have seen. आपण बघितलं की काय काय ती क्रिस्पी क्रंची कधी खा खा सांगतो तो आपल्याला. Feeling sad, feeling happy, feeling tired, lost the match, won the match, day and night, now and then, crispy crunchy. So you eat crispy crunchy on all occasions. तुम्ही मॅच जिंकलात, हरलात, तुम्हाला आनंद झाला, तुम्ही दुःखी आहात, तुम्ही दमला आहात, रात्री दिवसा कधी पण क्रिस्पी क्रंची खा असं ह्या जाहिरातीतून आपल्याला सांगितलं गेलं. ओके. Then the next about this ad is how many times is the name crispy crunchy repeated in the ad and why? आता मी 2 सेकंद इकडे थांबते. तुम्ही तुमच्या समोर पुस्तक असेल ना पेज नंबर 48 वर तुम्ही बघा आणि सांगा बरं क्रिस्पी क्रंची किती वेळा रिपीट झालंय ते नाव. काउंट इट. ओके, डन. चेक युअर आन्सर. The name Crispy Crunchy is repeated for 8 times. किती वेळा क्रिस्पी क्रंची आपल्या समोर आलंय? 8 times. आता हे सारखं सारखं का आलंय? So that it can be well remembered by us. पुन्हा पुन्हा आपल्या कानावर ते पडलं की आपल्या डोक्यामध्ये ते छानपैकी फिक्स होतं आणि आपल्या चांगलं लक्षात राहतं. ओके, आपण पाहतोय, ऐकतोय. So it is repeated again and again and so that we can remember it very nicely. आता हे तुम्ही जेव्हा लक्षात ठेवाल तेव्हा तुम्ही दुकानात जाल तेव्हा तुम्ही बाकी कुठल्याही चिप्स मागणार नाही. यू विल आस्क फॉर क्रिस्पी क्रंची असं त्या जाहिरातवाल्यांचं म्हणणं आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज what would happen if you never ate crispy crunchy? तुम्ही जर क्रिस्पी क्रंची कधी खाल्ले नसतील किंवा खाणार नसाल तर काय होईल? काय नुकसान होणार आहे का तुमचं? No, nothing will happen if we never eat crispy crunchy. आपण जर कधीच खाल्ले नाही तर त्याने काहीही आपलं नुकसान होणार नाही. Nothing will happen if we never eat crispy crunchy. Okay. Then the next question is what would happen if you ate proper meals like rice and dal or dal roti? जर तुम्ही व्यवस्थित जेवलात राईस डाळ डाळ भात किंवा चपाती डाळ वगैरे तुम्ही व्यवस्थित जेवलात तर काय होईल? What would happen if you ate proper meals like rice and dal or dal roti? We know that why should we eat all these things? If we eat proper meals like rice and dal or dal roti, we will be healthy because those things are nutrition, right? We will feel good and we'll have lot of energy to do our work. आपण जर व्यवस्थित जेवलो, आपलं जे भारतीय पद्धतीचा आहार आहे हा अतिशय उत्कृष्ट उत्तम आहे. आपण जर भाजी चपाती भात डाळ व्यवस्थित जेवलो तर आपण कसे होऊ? We will be healthy, we will feel good and we will have lot of energy to do our work, right? Then the next question is what would happen if you never ate fruits and vegetables? जर तुम्ही कधीच फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स खाल्ले नाहीत तर काय होईल? काय होईल सांगा बरं. फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स मधून आपल्याला काय मिळतं? What would happen if you never ate fruits and vegetables? If we never eat fruits and vegetables, we will not be healthy and we will fall sick and will not be able to do our work or play properly.
आपण जर भाज्या आणि फळं कधीच खाल्ली नाहीत तर आपण असे छान निरोगी हेल्दी राहू का? आपण सारखे सारखे आजारी पडू हे असं काहीतरी वेगळं खाऊन. आणि मग आपलं काम, आपलं खेळ आपल्याला काहीही करता येणार नाही, कारण आपल्या अंगात ताकदच नाही राहणार. आपण सारखे आजारी पडू, आपण सशक्त राहणार नाही, आपण हेल्दी राहणार नाही, आपल्या प्रतिकार शक्ती वाढणार नाही. And so we must eat fruits and vegetables, right? Now, what that ad says crispy crunchy. Okay, we have seen that even if we don't eat crispy crunchy, nothing will happen to us. Nothing bad will happen to us. Then at this situation, what teacher wants to advise you? आता टीचरना तुम्हाला काय सांगायचं असतं बघूया. My teacher says, we see many types of chips, wafers and other snacks in the market, right? We get them in attractive packets or pouches. These snacks are usually fried foods that contain a lot of salt and spices. They are good to taste, but not so good for your health if you eat them all the time. बघा आपल्याला मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पाउचेस दिसतात, पॅकेट्स दिसतात, ज्याच्यामध्ये चिप्स असतात, वेगवेगळे काही काही स्नॅक्स असतात. अट्रॅक्टिव्ह असतं एकदम ते. आपल्याला ते विकत घ्यावंसं वाटतं, खावंसं वाटतं. आपण ते घेतो, लगेच खातो. काही मुलांना त्या पॅकेटमध्ये बोट घालून चाटताना पण आम्ही पाहतो. I know all these things they taste very good, okay, but they are not good for your health because they are fried food and contain a lot of salt and spices. ते सगळे तळलेले असतात पदार्थ, कारण ते जास्त दिवस टिकावे म्हणून ते तळतात आणि त्याच्यात भरपूर मीठ आणि वेगवेगळे मसाले टाकलेले असतात, which is not good for our health if you eat them all the time. कधीतरी एक वेगळं म्हणून खायला ठीक आहे, पण तुम्ही नेहमीच ते खाल्लात तर तुमच्या शरीराला ते अजिबात चांगलं नसतं. Growing children need a balanced and nourishing diet that includes different types of cereals, pulses, fresh vegetables, fruits, nuts, milk, etc. तुमचं वाढतं वय आहे, बरोबर आहे. तुम्हाला भरपूर काम करायला एनर्जी पाहिजे, खेळायला एनर्जी पाहिजे, तुमच्या शरीराची उत्तम वाढ व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही डाळी, कडधान्य, ताज्या भाज्या, फळं हे सगळं खाल्लं पाहिजे, दूध प्यायला पाहिजे, नट्स मध्ये शेंगदाणे वगैरे खाल्ले पाहिजेत. सो ऑल दीज थिंग्स आर very good for your health and those things should be your favorite thing, right? कारण त्याचा तुमच्या शरीराला खूप फायदा होणार असतो. So we will see that the information how to present it. My teacher says this is the information. ओके, तुम्हाला त्यांनी सांगितलंय प्रेझेंट द इन्फॉर्मेशन इन द बॉक्स माय टीचर सेज. आता आपण हे कसं प्रेझेंट करू शकतो बघा. चिप्स, स्नॅक्स are not good for you. Then what is good for you? Healthy diet which contains pulses and beans, dairy products like milk, cheese, eggs, fruits, fresh vegetables and rice and chapati. So here your food plate should contain all these things. समतोल आहार किंवा बॅलन्स डाएट हे तुमच्यासाठी छान असतं, राईट. नाव देर इज अन ऍक्टिव्हिटी फॉर यू. See here, translate the box my teacher says into your mother tongue. आता जे आपण माय टीचर सेज तो बॉक्स बघितला तो तुम्ही तुमच्या मातृभाषेमध्ये त्याचं ट्रान्सलेशन करायचं, राईट. आता इथे ही ऍक्टिव्हिटी तुमच्या बुक मध्ये आहे. मी अजून एक तुम्हाला सांगते की टीचरनी जे बॅलन्स डाएट तुम्हाला सांगितलं, मी तुम्हाला एक प्रेझेंटेशन करून दाखवलं, एक थाळी तुम्हाला दाखवली, पण त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या वहीमध्ये छानसं चित्र काढा किंवा चिकटवा, रंगवा आणि बॅलन्स डाएटची फूड प्लेट कशी असायला पाहिजे, तुमच्या शरीराला काय उपयोगी आहे ते तुम्ही त्या थाळीमध्ये दाखवा. So in today's session we have seen how to be an advice customer and I hope after this, after watching this video, you will be
and advise customer, and you will not be wrongly impressed with the advertisement shows on television, or you hear on the radios, or you see in magazines or newspaper. And whenever you will go to the market, you will think twice what to buy, how much to buy, and what not to buy. That's all for today. So you will revise whatever we have learned in today's session. Please subscribe the channel and press the notification button to get the link of next video. Bye bye.